दरम्यान मुंबईसह उपनगरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय। सखल भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्त्यांवरती पाणी साचल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतीये। मुंबईतील गांधी मार्केट असेल, अंधेरी सबवे असेल, मरीन लाईन्स असतील, त्याच्यानंतर दादर पारसी कॉलनी, हिंदमाता दादर तसेच कुर्ला स्थानकामध्ये सुद्धा पाणी शिरलंय। अंधेरी, हिंदमाता, वडाळा, गांधी मार्केट, दादर पारसी कॉलनी, परळ स्थानक ही 6 दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय। या 6ही भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अंधेरीचा सबवे हा सुद्धा आता काही वेळामध्येच पाण्याखाली जाईल असं चित्र सध्या निर्माण झालेलं आहे। त्यानंतर हिंदमाता परिसरामध्ये सुद्धा सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। तर तिकडे वडाळ्यामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। गांधी मार्केटमध्ये सुद्धा अशाच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। तर दादरच्या पारसी कॉलनीमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली। तर परळ स्थानकामध्ये सुद्धा आता रेल्वे सेवेवरती या पावसाचा परिणाम झाला आहे। या आपण 6 दृश्य पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवरती। अंधेरी सबवे, हिंदमाता परिसर, वडाळा, गांधी मार्केट, दादर पारसी कॉलनी आणि परळ स्थानकमध्ये। परळ स्थानकामधली सुद्धा ही दृश्य आहेत। रेल्वे सेवेवरती या मुसळधार पावसाचा परिणाम झाल्याचं चित्र आहे। दादर पारसी कॉलनीमध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली। गांधी मार्केटमध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र जे आहे ते निर्माण झालंय। तर वडाळा परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। हिंदमाता परिसरामध्ये सुद्धा सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर अंधेरी सबवेमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे। या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली आहे। ट्रॅफिकच्या समस्यांना आता मुंबईकरांना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता या प्रशासनासमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे।